4,500 शेतकरी पीक विम्याच्या रकमेपासून वंचित। गतवर्षीच्या रब्बी हंगामातील पीक विम्याची रक्कम मिळाली नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार। मेहकर तालुक्यातील सुमारे 4,500 शेतकरी 2023 मधील रब्बी हंगामातील पीक विम्याच्या रकमेपासून वंचित असून सदर रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। मेहकर तालुक्यातील मौजे सावत्रा व सोनार गव्हाण येथील शेतकऱ्यांनी या मागणी संदर्भातील निवेदन आज 15 जुलैला जिल्हाधिकाऱ्यांना तसेच कंपनीच्या जिल्हा प्रमुखांना दिले आहे। मेहकर तालुक्यातील 6,500 शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला असतानाही AIC कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे आतापर्यंत केवळ 1,250 शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली असून तब्बल 4,500 शेतकरी अद्याप पीक विम्याच्या रकमेपासून वंचित असल्याचा आरोप यावेळी BCCNशी बोलताना शेतकऱ्यांनी केला आहे। शासन शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत करीत असल्याचे गाजर दाखवते, खरे तर शेतकऱ्यांना भूलथापा देणाऱ्या शासनाचा आज शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केला। रब्बी हंगामातील पीक विम्याची रक्कम अजून शेतकऱ्यांना मिळाली नाही आणि आता पंतप्रधान पीक विमा योजनेत केवळ 1 रुपये भरून पीक विम्याचा लाभ देण्यास मान्यता देण्यात आली आहे। शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम 2023 मधील पीक विमा रक्कम तात्काळ जमा करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन दिले आहे। मौजे सावत्रा व सोनार गावांमधील शेतकरी यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2023 मध्ये हरभरा पिकाचा विमा उतरवला होता। माहे, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये अवेळी झालेल्या पावसामुळे हरभरा पिकाचे अतोनात नुकसान झालेले होते। कंपनीच्या नियमांप्रमाणे 72 तासांच्या आत पीक नुकसानीची तक्रार ॲप्लिकेशन, फोन, ईमेलद्वारे केलेली होती। या तक्रारीची दखल घेऊन कंपनीचे प्रतिनिधी यांनी संबंधित शेतात येऊन पीक नुकसानीचा पंचनामा केलेला आहे। खरीप हंगाम सुरू झालेला असून रब्बी हंगामातील पीक विमा रक्कम अद्यापपर्यंत या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्यामुळे शेतकरी यांनी पैसे उसने घेऊन कर्ज काढून पैशांची जमवाजमव करून सोयाबीन पिकाची पेरणी केलेली आहे। दरम्यान रब्बी हंगामातील पीक विमा रक्कम त्वरित या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे। मी वैभव निकस, मौजे सावत्रा व सोनारगाव शिवारातील शेतकरी, या शेतकऱ्यांची तसेच संपूर्ण मेहकर तालुक्यातील 6,500 शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर झालेला असताना AIC कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे फक्त 1,250 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा मंजूर झालेला आहे। कंपनीचं नियोजन नसल्या कारणाने जवळजवळ 4,500 शेतकरी हे पीक विम्याच्या लाभापासून वंचित आहेत। या संदर्भात आज आम्ही कलेक्टर साहेब तथा AIC कंपनी जिल्हा प्रतिनिधी यांना निवेदन सादर केलेले आहे। या निवेदनाच्या अनुषंगाने त्यांनी आमच्या निवेदनाची दखल घेऊन येत्या 8 दिवसामध्ये पीक विमा त्वरित 4,500 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावा, अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू।